चला मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिला बॉल कॉर्नर टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, त्याला अगदी खेळून काढला. ऑन साइडला फिल्डिंग केलंय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. यापूर्वीच आपण बरेच रनचा आवाज या ठिकाणी ऐकलेला आहात. 5 षटकांची मॅच आहे. 5 ओव्हरचा हा सामना आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा आपण पहिल्यांदा ड्राईव्ह केलाय. खूप छान पद्धतीने खेळला फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4 चौकार. Everybody now, come on, clap, 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 come on, clap, clap, clap. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनी वाला. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनी वाला. थँक यू. धावफलकावरती धावा 4 न वाढत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5च्या घरामध्ये. नारायण वझे पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला चंद्रकांत. थोडासा बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडा खाली ठेवलाय बॉलला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून गेलाय. डॉल येत असताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 5. आतापर्यंत पहिल्या 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 5. नारायण वझे पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वरती. षटकातील पुढचा बॉल पायावरती अगदी समोर आढळलाय. पंचांचं बोट हवेमध्ये. चंद्रकांत भोईर यांना परतावं लागेल. पहिली विकेट गमावली टीम कोसमई खर्डी संघानं. 5ला 1 विकेट. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनी वाला. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनी वाला. थँक्यू. मध्ये पहा हा बॉल. मागचा बॉल ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न केला चंद्रकांत भोईर साठी. बरोबर आपण पाहिलं तर मिडल एसटीला मधल्या स्टंपला अगदी आपण पाहिलं तर हिट होणार हा बॉल लेग विपरच्या माध्यमातून विकेट आला. पंचांचं बोट हवेमध्ये. धावफलकावरती धाव्यात 5. 1 गडी बाद. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतात धर्मेश. या मॅच मध्ये अमोल भगत यांची थोडी कमी जाणवेल का ही चर्चा आहेत. कारण VVPL ला सुरुवात झाल्यात. वसईविरा प्रीमियर लीग तिथे सायनात या टीम मध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं अमोल भगत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. बॅट लगदी स्पर्श होऊन चेंडू पाठीमागे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. तिथे मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. चिन्मय पाटील कुठे असतील त्यांनी मंचाच्या दिशेने यावं. चिन्मय पाटील यांना विनंती आपण मंचाच्या दिशेने यावं. पहिला 5 बॉलचा खेळ मैदानावरती संपला. धावा धावफलकावरती 5. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. नारायण वझे पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलीत. पहिल्या 2 बॉलवरती 5 धावा आल्यानंतर खूप चांगलं षटक टाकलेत. लास्ट बॉल ड्राईव्ह केला फटका छान पद्धतीने खेळला. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक धावतो त्या ठिकाणी वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. बॉलला मात्र थांबवण्यामध्ये यशस्वी झालायत. 2 घेतलेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. राकेश त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग पाहायला मालित. 1 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. बॅटिंग करणारी टीम कोसमाई खर्डी या संघाची धावसंख्या 7. लॉस ऑफ 1 विकेट. ललकारी ललकारी येऊन ललकारी 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 येऊन ललकारी. ए बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली. आलय बंगाली रे बाबा लय बंगाली. आलय बंगाली रे बाबा लय बंगाली. थँक्यू. 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 7. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये नव्यानं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राकेश येत आहेत. राकेश पाटील या आतापर्यंत स्पर्धेमध्ये वाघोबा यंगस्टर्स शिरगावच्या अगेन्स्ट 2 ओव्हर 19 धावा 4 विकेट या खेळाडूच्या माध्यमातून घेतले होते. त्या स्क्रीनवरती अगदी दाखविण्यात आल्या होत्या. राकेश पाटील 4 विकेट या खेळाडूच्या नावे आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. मागच्या मॅच मध्ये स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 7.
ऑफ बाहेरचा बॉल आहे, खूपच बाहेरचा बॉल आहे, पंच वळतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 8. तुझे दारान गो आई वाहतय दयेच पाणी. तुझे दारान गो आई वाहतय दयेच पाणी. माझी डोंगरची राणी. बॉल ऑफ्टमच्या अगदी खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट फाईनली गेला खेळाडू होते आणि तिथे मात्र हा झेल सुटलाय. अगदी बॉलनं वळण घेतलं, बॉल सीमारेषेच्या बाहेर गेले. चौकार येत असताना पाहायला मिळतोय. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 12. 1 गड्याच्या मोबदल्यात 1.1 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. राकेश पाटील तयार. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, पुन्हा फटका गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतात. पॉइंटचा खेळाडू अगदी या बॉलवरती धावतोय, परंतु चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 4. चौकार. आहे आई जीवदानी. माझी डोंगरची राणी आई जीवदानी. माझी डोंगरची राणी. थँक्यू. बाकीच्या 2 चौकारांना संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. 16 लॉस ऑफ 1 विकेट. डीजे ऑपरेटर सध्या जयदीप खूप चांगलं काम करतायत आणि डीजे ऑपरेटर म्हणून आता सध्या संजय कनेरा हे देखील त्या ठिकाणी जॉईन झालेत. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 16. राकेश तयार. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा मात्र फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आता वेगानं पुढे येतात. बॉलवरती फिल्डिंग केल्यात. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. मागच्या मॅच मध्ये जयवंतच्या बॅटमधून आपण अर्धशतकी खेळी ही पाहिली होती. श्री गणेश घासकोपरी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना कल्पेश पाटील दाखल होत आहेत. 17 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3 ओव्हर्स. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17. रेटम ओव्हर द विकेट. पुढचा बॉल फटका फसलाय, हवेमध्ये खेळलाय. विकेट किपर कुठलीही चुकी करणार नाहीत. विकेटचं पतन. धर्मेश बॅक टू डी डगआउट. गॉन. सुपली सोन्याची अशी बाराना बंदी. 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 सुपली सोन्याची. विकेट येत असताना पाहायला मिळतात. बॉल अगदी हवेमध्ये गेला. विकेट कीपर आले, त्यांनी टिपलेला हा झेल. फलंदाजाला मात्र माघारी पाठवलंय. पुढील मॅच जय बजरंग शिरगाव आणि श्रीराम कसराळी दोन्ही टीमच्या कॅप्टनला पण टॉस साठी उपस्थित राहा. राकेश पाटील पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन पंकज साठी. पंकज भोईर आल्याश्रयाने आक्रमण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. डीपमध्ये फटका अगदी सजवण्यात आलाय. जोपर्यंत तिथून मात्र बॉल उचलला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा होत्या त्या 18. 1-8. शेवटचा बॉल मैदानावरती ओव्हर मधला शिल्लक असेल. 18ला 2 विकेट. ही कंडिशन सध्या कोसमाय खार्डी या संघाची आपल्याला पाहायला मिळतात. आई कुर्लाई कशीच्या अगेन्स्ट. आतापर्यंत ज्यावी आई कुर्लाई कशीचा संघ या मैदानावरती आलाय ना त्यावेळी त्यांनी बेटर परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केलाय. परंतु ती एक स्पर्धा आठवते जिथे एक धाव हवी असताना ती एक धाव झाली नव्हती. ती आठवण आहे. फटका खेळलाय, पूल केलाय, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी नारायण आणि त्याच्याकडून मिस्टेक घडलंय असं चित्र दिसलंय. अगदी खेळाडू मयुरेशने देखील सांगितलंय की चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. 4. सुपली घडविली सुपली घडविली सुपली घडविली अशी इंद्रा देवानं सुपली घडविली अशी इंद्रा देवानं सुपली घडविली अशी इंद्रा देवानं सुपली घडविली अशी इंद्रा
पहा शेवटचा बॉल फटका खेळला जयवंतच्या बॅटमधून. जयवंत वादली विस्फोटक खेळी करणं जाणतायत आणि त्यांच्याच बॅटमधून हा फटका नारायण त्या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रयत्न केला, जे नाही टिपू शकला आणि शेवटच्या क्षणी बॉल बाउंड्री लाईनला अगदी स्पर्श होताना पाहायला मिळाला. 2 ओव्हर 22 ला 2 विकेट. आतापर्यंत स्क्रीनवरती आपण पाहत आहात कोसमाई खर्डिया संघाची धावसंख्या जयवंतच्या बॅटमधून 5 मध्ये 14 आणि पंकज भोईर खेळतात 1 मध्ये 1 वरती. करंट रन रेट 11च्या प्रति ओव्हरनं गेले तर 55, 12च्या रन रेटनं तुम्ही गेले तर 58 आणि 14च्या रन रेटनं तुम्ही गेले तर 64 पर्यंत पोहोचू शकतायत. हे सर्व काही अनालिसिस डीबीएनच्या वतीने सातत्याने दाखवले जात आहेत. आज कॅमेरामॅन प्रशांत खूप चांगलं काम करतात. त्यांच्या जोडीला केवल अगदी 2-3 स्पर्धा आजच्या दिवसामध्ये डीबीएनच्या वतीने तुम्हाला कव्हरेज करताना पाहायला मिळत आहेत. एक सफाळ्याच्या परिसरातील मोठी स्पर्धा चाफेवाडी चषक, तिथे आपणपर्यंत 2 कॅमेऱ्याचा अगदी वापर केला जातो आणि आता नुकतंच सुरू झालेली BBPL वसईविरा प्रीमियर लीग मध्ये अगदी आपण पाहिलं तर 5 कॅमेरे हे मात्र वापरले जात आहेत. तिसरं षटक नारायण वझे. नारायण वझेचा पहिलाच बॉल वारवरती प्रतिवार केलाय मैदानावरती पंकज भोईरनं आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पार. षटकार. दॅट्स अ ग्रेट शॉट. वाऱ्याचा झोका बायांचा तापा निघाला बाई ग कुठे. वाऱ्याचा झोका बायांचा तापा. 6 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 28-28. क्लीन बोर्ड. लगेच प्रत्युत्तर दिलाय त्या गोलंदाज नारायणने, कारण पुलर लेनचा बॉल यॉर्क लेनचा बॉल टाकलाय आणि तिथून पंकज यांची दांडी गोल केलंय. आउट. वाऱ्याचा झोका बायांचा तापा निघाला बाई ग कुठे. दिसला हिरवा डोंगर दाटन तिथं माझ्या बाया विमांडलाई थाट. दिसला हिरवा डोंगर दाटन तिथं माझ्या बाया विमांडलाई थाट. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 2.2 चेंडू आतापर्यंत फेकून झालाय. 4 बॉलचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. नारायण वझे विकेट टेकर खेळाडू आहेत आणि 2 विकेट आतापर्यंत त्यांनी प्राप्त केल्यात. 13 धावा त्यांनी खर्च केल्यात. 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. नव्यानं बॅटर तितीक्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मधल्या कालावधीमध्ये याही खेळाडूनं आपला परफॉर्मन्स बेटर करण्याचा प्रयत्न केला आणि तोच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तितीक्ष 28 ला 3 विकेट. गोलंदाज नारायण षटकातील पुढचा बॉल घेऊन पूल केलाय. फटका चांगला खेळलाय. वारवरती प्रतिवार केलाय आणि बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. आलाय तितीक्षच्या माध्यमातून षटकार. 6 धावाला 6 धाव्याने संघाची धावसंख्या 34-34. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो हा बॉल शॉर्ट बॉल त्याचा पूर्णपणे फायदा घेतला. रेडी होते, रेडी पोझिशन मध्ये होते आणि रेडी पोझिशन मध्ये हा ठोकलेला षटकार. 6 धावा 6 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 34-34. चौतीस 3 विकेट. पुन्हा एकदा मात्र बॅटची एज होती. विकेट किपरच्या हातामधून झेल निसटलाय. बॉल जोपर्यंत पॉइंटच्या खेळाडूकडे जाईल तो तिथं फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा परंतु 2 वरती थांबवलं. धावसंख्या धावफलकावरती 36-36. यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन असतील जय बजरंग शिरगाव आणि श्रीराम कसराळी.
नो बॉल नो बॉल नो बॉल, इट्स अ नो बॉल. नो बॉल टाकला मैदानाच्या मध्ये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 37. 37 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.4 चेंडू आतापर्यंत फेकून दिला. पुन्हा हा बॉल पहा. पुढचा बॉल पुन्हा धावेमध्ये खेळलाय, परंतु त्या ठिकाणी जेल हातातून निसटला. फ्रीडचा बॉल होतात. एकला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत. 39च्या घरामध्ये तिसरं षटकातील शेवटचा बॉल बाकी आहेत. यानंतर महत्वाचा मॅच पुढचा आपल्याला पाहायला मिळेल. श्रीराम कसराळे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम जय बजरंग शिरगाव. एकोणचाळीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल. ओ चांगला बॉल मध्ये आला. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 3 ओव्हरचा खेळ संपलात. धावफलकावरती धावा 39. आपण जाऊयात डीज ऑपरेटर कडे. ऐकूयात एक संगीत. बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं, बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं, वो बुलाती है मगर गले का नहीं. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. 39ला 3 विकेट. जयवंतनं 5 मध्ये 14 केलं. तिथिक्षनं 5 मध्ये 10 केलं आणि नारायणनं 2 षटकांच्या स्पेल मध्ये 24 धावा 2 विकेट हे त्यांना मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 4 मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहा पुन्हा ही नारायणची गोलंदाजी. 2 विकेट 24 धावा 2 षटक. ये जतीन काय बोलायचं. 3 ओव्हर 39 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात. केतन पाटील. पहिल्याच बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. दॅट्स यूज इट. थँक्यू रोनक पाटील. विशेष तुमचा आभार आहेत, कारण 2 दिवसामध्ये ही गरज होती रोनक पाटीलची वगैरे. पण मंडप डेकोरेटर्स वरती रोनक वगैरे चांगलं काम करतात सध्या. 45 धावा 3 गडी बाद. ऑफ्टमच्या अगदी थोडा बाहेर ठेवला. खाली राहिला बॉल. जयवंत बीट होताना पाहायला मिळाले. थोडं बाहेर आले होते ऑलरेडी. आपण पाहिलं तर ही दृश्य पहा. एकतर इतके सफल झाले होते तुम्ही की बाहेर आले होते आणि त्याच्यानंतर आता अंपास बी काही करू शकत नाही मैदानाच्या मध्ये. तीच दृश्य होती. 45 3 विकेटच्या नुकसानीनंतर. फटका हेलिकॉप्टर खेळलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी मयुरेश आणि मयुरेशच्या माध्यमातून टिपलेला झेल आउट. अग्री कोल्यांचा सनवरसाचा अग्री कोल्यांचा औषे मौजेचा शिमग्याचा सनवरसाचा अग्री कोल्यांचा औषे मौजेचा शिमग्याचा आनंद झालाय मनाला. गाव सारा जमलाय खुशीनं नाचतय हौलूच्या पुंजेला. गाव सारा जमलाय खुशीनं नाचतय हौलूच्या पुंजेला. गाव सारा जमलाय खुशीनं नाचतय हौलूच्या पुंजेला. गाव सारा जमलाय खुशीनं नाचतय हौलूच्या. थँक्यू.
पुढचा बॉल फटका चांगल्या पद्धतीने खेळला, क्रॅकिंग स्ट्रोक, व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा फोर्स करत असताना बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हार्दिकच्या बॅट मधून षटकार. ए ललकारी ललकारी देऊन ललकारी 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 देऊन ललकारी ए बंगाली बंगाली रे बाबा लई बंगाली. थँक्यू. काय स्ट्रोक होता बाबा. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा फोर्स वापरत असताना बॉलला पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या वाढत असताना मैदानाच्या मध्ये पुण्याचा गोलंदाजाला कमबॅक केला. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 51. 51ला 4 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न गोलंदाज देखील करतात मैदानाच्या मध्ये की बाबा चांगली कामगिरी कशा पद्धतीने करता येईल. 5 षटकांचा मॅच. पुढील मॅच जय बजरंग शिरगाव वर्सेस श्रीराम कसराळी. तर 25वं वर्ष झालं होतं कसराळीला तिथे रंगणारा मॅच तो पुन्हा इथे रंगणार आहे. फटका खेळलाय, पुन्हा एकदा खेळलाय, बॉलला पाठवलाय सरळ दूरवरती बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 6. या षटकारानं धावफलकावरती धावा झाल्यात त्या 57. भला भला त्यांच्या पुढ्यात चुकला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. हे भला भला त्यांच्या पुढ्यात झुकला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. लई भारी सगळ्यात लई भारी. आहा, लई भारी सगळ्यात लई भारी. हा बंगाली बंगाली रे बाबा लई बंगाली. बंगाली थँक्यू. बंगाली बाबा. आता हे आवडतं गाणं कोणाचं आहे नक्की डीजे ऑपरेटरच्या बाजूला कोण कोण बसलं त्यांनाही बघावं लागेल. बाबा रेग्युलरली तेच सांगतात, तेच गाणं वाजव. नाव आहे त्यांचं संजय, पण संजयला बंटी पण सांगतात. सध्या तो VVPL मध्ये खेळतोय बंटी पटेल. 57. मयुरेश तयार. पहिला बॉल राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न केलात आणि अँगल क्रिएट करत असताना थोडंसं बाहेरच्या दिशेने गेलाय का पंचाने. आता पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेत त्यामुळे किशोर सर पाहण्याचा प्रयत्न करतील काय घडलंय. ऑन स्क्रीनवरती ते दृश्य दाखवले जातील. बाहेरून काही आवाज येतात पण पंच आहेत मैदानाच्या मध्ये त्यामुळे ते चर्चा करतायत. ते पाहतात डिसिजन काय कशा पद्धतीने घडलंय. राऊंड विकेट आले बरोबर. मयुरेश ज्यावेळी त्याने राऊंड विकेटने गोलंदाजी केली त्यावेळी बरोबर अंपायरच्या मध्ये आल्यात, म्हणजे बरोबर पंचांच्या थोडं मध्ये आल्यात. त्यामुळे ते डिसिजन देताना पंचाने सांगितलं की बाबा तिसरे अंपायर आहेत त्यांची थोडी मदत घेतली. टीव्ही कंट्रोल रूम मध्ये ते पाहण्याचा प्रयत्न करतात काय घडलंय. अगदी बारकाईनं लक्ष दिलं जातात. पुन्हा एकदा ते आपल्या स्क्रीनवरती पाहणार आहेत. फर्स्ट डिलिव्हरी योग्य बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. शक्यते पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुण्यात तयार. मयुरेश पूल करायचा होता परंतु प्रॉपर पूल नाही करू शकले. बॉल वेगाने पाठीमागे चाललाय, तिथे बॉलला अडवलाय. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. दुसरा धावेचा प्रयत्न देखील मैदानावरती झालाय. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 59 धावा ह्या धावफलकावरती लगावण्यात आल्यात. पहिला 2 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 59. अजून 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वेगानं बॉलवरती येत आहेत. स्वतः गोलंदाज मयुरेश कॅच कॅरी नाही करू शकले. डबलचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2-2 धावेने सध्या धावफलक पुढे चालले आहेत. टीमची टोटल धावसंख्या 61. 61 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ला 4 विकेट. 4.3 चेंडूचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत.
धाव घेण्याचा प्रयत्न आता मैदानावरती होतो. त्या ठिकाणी आता काय घडलंय, तितिक्षला माघारी परतावं लागेल कारण थोडं स्ट्रगल करत होते आणि ते पाहता तितिक्षला आता मैदानाच्या बाहेर यावं लागत आहेत. नव्यानं भाटर मैदानाच्या आतमध्ये शैलू दाखल होतील. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे. डीजे अरे केला या जादू टोना, कोणी केला या जादू टोना रे दादा, केला या जादू टोना, केला या थँक्यू. डबल कव्हरची धावा आपण पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल पुन्हा ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि प्रॉपर ओळखलं होतं मरीश. बॅट चेंज घेत असताना चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय वेगानं. एक धाव कंप्लीट झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा. सेकंड रन त्या ठिकाणी कंप्लीट होईल का पाहूयात. स्ट्राईक तर घ्यायचे आहेत बॅटर खास करून हार्दिकला आणि शैलूला मात्र माघारी परतावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या 62. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. 62 ला 6 विकेट. पुढील मॅचचा टॉस घेण्यासाठी श्रीराम कसरली कॅप्टन. चला या. हवेमध्ये फटका खेळलाय. छान पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्यानं टिपलाय झेल. विकेटचं होईल पतन. आणखीन एक धक्का लागलाय टीम कोसमाय खर्डी संघाला. 62 वरती 7 विकेट त्या ठिकाणी मात्र गमावले गेले आहेत आणि 63 रन मैदानाच्या आतमध्ये चेस करायचे आहेत. या पुढील मॅचचा आपण टॉस करूयात. श्रीराम कसराळी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग शिरगाव या दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण लवकरात लवकर यावं. या जादू टोना, टोचण्या टोचल्यान लिंबाला, बावल्या टांगल्यान झाडाला, टोचण्या टोचल्यान लिंबाला, बावल्या टांगल्यान झाडाला, न सुचलाय काही लोकांना. अरे केला या जादू टोना रे दादा, केला या जादू टोना, केला या जादू टोना रे दादा, केला या जादू टोना. सांगितलं जालिम भक्तानी, बेकार केले तुझ्या करणी. थँक्यू. केले तुझ्या महादेव भोईर साहेबांच्या शुभ से टॉस होतोय. 5 ओव्हरची मॅच. भोईर साहेबांच्या शुभ से टॉस होतोय. टॉस करूयात. हा वरती बेगा टॉस. टॉस जिंकला टीम श्रीराम कसराळी संघ. करण आपण डिसिजन कळवायचं आहे. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. बॅटिंग करायचं जय बजरंग शिरगाव या टीमला नेक्स्ट मॅच मध्ये. चला मॅचला सुरुवात होईल. टार्गेट मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आले
63चं टार्गेट मैदानावरती पाहायला मिळेल. पहिलं षटक करण्यासाठी वैभव आल्यात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दांडी गुल. वैभवने मिळवली सफलता. विकेटचं पतन. केला इशारा जाता जाता केला इशारा जाता जाता हळूच हिला मी कटबली या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. थँक्यू. पहिल्या बॉल वरती विकेट आलाय. पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला मात्र तंबूच्या दिशेने परतावा लागल्यात. नव्यानं बॅटर दीपेश वजे मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट शून्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी बाद होत असताना षटकातील पुढचा बॉल घेऊन पुण्याचा गोलंदाज तयार आहेत. वैभव चला जास्त वेळ जाणार नाही, काळजी घ्या. राऊंड विकेट. वैभवचा बॉल पुण्याच्या समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तितीक्ष त्यांच्या हातामधून बॉल निसटलाय आणि जसा बॉल निसटला तसं लगेच 2 धावा कंप्लीट झाल्यात. एक एक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. धावसंख्या धावफलकावरती 2. पहिल्या बॉलवरती 2 तिथून विकेट आला, त्याच्यानंतर 2 धावा आल्या. फटका खूप छान पद्धतीने खेळलाय. बॉलला मात्र पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. षटकार. दॅट्स अ यूज इट. थँक्यू. 6 धावा येतात. 6 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. मागच्या बॉलवरती मिसफिल्डचा फायदा डबल मध्ये आणि डबल नंतर पुन्हा त्या स्ट्राईक वरती आल्यानंतर यस स्ट्राईक केलंय. धावसंख्या 8. डावा धावफलकावरती लगावण्यात आला. 3 बॉलचा खेळ संपला आतापर्यंत. पुढचा बॉल ऑफ्टमच्या थोडा बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न. अँगल क्रिएट करतात वैभव. आज ज्या ज्यावेळी राऊंड विकेटनं गोलंदाजी केली त्यावेळी ती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि तेच चित्र सध्या मैदानावरती आपण पाहतात. धावसंख्या धावफलकावरती 8. राऊंड विकेट. शॉर्ट बॉल. खांद्याचा पूर्णपणे वापर केलाय मैदानाच्या मध्ये, परंतु पंचांनी आता हे तिसऱ्या पंचांकडे डिसिजन दिलं. तिसऱ्या पंच पाटील राऊंड विकेटने हाताळण्याचा प्रयत्न केला. खांद्याचा पूर्णपणे वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि काय घडलंय ते आमच्या ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवरती सध्या दाखवलं जात आहे. कॅमेरामॅन प्रशांतनं टिपलेली दृश्य ती केवळ दाखवण्याचा प्रयत्न करतोय सध्या. पंचांना थोडी शंका होती आणि पंच लगेच तिसऱ्या पंचांकडे गेले. टीव्ही कंट्रोल रूम सध्या तिथे बिझी आहेत. तिथे पाहण्याचा प्रयत्न होतोय, जवळून पाहण्याचा प्रयत्न होतोय. सध्या ऑन स्क्रीन वरती आता पुन्हा एकदा कंट्रोल रूम मध्ये सध्या पाहण्याचा प्रयत्न होतोय. आता पाहूयात काय घडलंय. ज्यावेळी तो बॉल डिलिव्हर झाला राऊंड विकेटने गेले. आकृतप्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, खांद्याचा पूर्णपणे वापर करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तो बॉल किती उचली घेतलाय, किती बाउन्स झालाय तो पाहण्याचा प्रयत्न सध्या केला जातो. आणि ज्यावेळी बॅटर अगदी रीच करून त्याला खेळण्याचा प्रयत्न तर करण्यात आला होता, परंतु त्या अटेम्प्ट मध्ये काय घडलंय ते सध्या आमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जात आहे. पुन्हा पहा स्लो मोशन मध्ये बॉल डिलिव्हर आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये तडमपाट डिसिजन, फ्री डिलिव्हरी.
वन बाउंडचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला, वन बाउंडचा इशारा देण्यात आला. शेवटचा बॉल समोर हाताळलाय आणि बरोबर बॉलला पाठवलाय सर बाउंड्री लाईनच्या पार. ज्या षटकाराची नितांत गरज होती तो षटकार मैदानावरती आलाय. धावफलकावरती धावा वाढवत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 14 रन, 1 विकेट. दिसून वारणा केला दुशान माझा डुक्कर पळाला. वरडाच्या दिसांनी दिसून वारणा केला दुशान माझा डुक्कर पळाला. थँक्यू. कॅमेरामॅनने सध्या दृश्य कॅप्चर केलं. प्रताप त्या ठिकाणी खूप चांगला डान्स करतोय. सध्या कॅमेरामध्ये दृश्य टिपण्यात आली होती. तिथे कंपॅरिझन मध्ये 7 धावा होत्या, इथे 14 झाल्यात. 7 धाब्यानं आई कुर्लाई कशीचा संघ पुढे आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14ला 1 विकेट आपल्याला पाहायला मिळालं. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज हार्दिकला आपण पाहिलं तर सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सध्या दाखवत असताना पाहू शकतायत. कशा पद्धतीने गोलंदाजी करतात तेही पाहण्यासारखं असेल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. सरळ अगदी विकेटच्या वरून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावायचा 14, 1.1 ओव्हर्स, 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. हार्दिक कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, कुठला इंटेंट तो गोलंदाजी करतो तेही पाहण्यासारखं असेल. कुसबाई खार्डी आणि आई कुर्लाई कशीत मध्ये सुरू असणारा मॅच जो जिंकणार तो डायरेक्टली रविवारी या मैदानावरती येणार आहे. आता तो कुठला संघ असेल त्याची चर्चा सध्या. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही घेऊ शकले. एक धावे असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 15, 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 15 धावा ऑन स्कोर कार्ड वरती सध्या लगावण्यात आल्यात. पटकन पुन्हा मात्र खेळल्या समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फिल्डिंग केलेत. एका धावेवरती समाधान. 5 षटकांची मॅच तुम्ही खेळतात. 5 षटकांमध्ये टार्गेटच्या जवळपास जाण्यासाठी तो प्रयत्न सध्या केला जातो बॅटर कडून, परंतु काय घडेल अजून याची आपण शाश्वती देऊ शकत नाहीत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मारुती चषक 2026 आपण सर्वजण पाहत आहात. दिवस 3 हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तितीक्ष येतोय बॉल वरती, परंतु शैलू व्हॉट अ कॅच. शैलूच्या माध्यमातून टिपला गेलेला एक सुंदर झेल. पाठीमागे जात असताना त्यानं झेल टिपलाय. हा झेल या मॅच मध्ये कमाल करणारा ठरू शकतोय. विकेटचं पतन गॉन. अल्ला मोठा शहाणा. थँक्यू. रिप्ले मध्ये कॅच पहा पुन्हा हवेमध्ये बॉल होता. पाठीमागे धावत 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 आले शैलू आणि टिपला सर्कलच्या अगदी बाहेर आले. 8 ते 10 पावलं बाहेर येताना झेल त्याने टिपला आहेत. कारण कठीण असतं. तुम्ही ज्यावेळी पाठीमागे येत असताना तुम्हाला बॅलन्स करायचा असतो, त्या कॅचवरती अगदी लक्ष वेधित करायचं असतं आणि तीच कामगिरी सध्या शैलूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जाणता राजा चषक ज्यावेळी खार्डीच्या मैदानावरती पार पडला त्यावेळी आयोजकाच्या भूमिकेमध्ये महेशजी भोईर असतील, शैलू असतील, जय असतील आणि एंटायर टीम ही तुम्हाला पाहायला मिळाली होती. पुण्यात हा बॉल बॉडीवरती ब्रश होताना पाहायला मिळतोय. हार्दिक
मैदानाच्या मध्ये आता तोही रंगामध्ये आलाय, तोही आपला खेळ दाखवतोय. जरी या मॅच मध्ये ती संधी मिळाल्या, ती अपॉर्च्युनिटी मिळाल्यात आणि संधी माणसाला भेटत नाही तर त्या तुम्हाला मिळवाव्या लागतात. त्याच्यासाठी तुम्हाला मैदानाच्या मध्ये पुढे यावं लागतात आणि त्या संधीचा फायदा सध्या हार्दिक घेतोय. पहा बॉल अगदी बॉडीवरती ब्रश होताना पाहायला मिळाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 16. या ओव्हरमध्ये रन नाही आल्या, अडचणीमध्ये वाढ झालाय कुर्ला 21च्या. फुल टॉस बॉल, एक मिस्टेक, एक चुकी केली गोलंदाज हार्दिकनं आणि त्याचा पश्चाताप मैदानाच्या मध्ये होईल षटकारामध्ये. 6 रन. थँक्यू. यस केलं कंपार. पंचाने सांगितलं तिसऱ्या पंचांकडे डिसिजन दिलं. तिसरे पंच पुन्हा त्या बिझी होणार आहेत. मला वाटतं की जितक्या संपूर्ण दिवसामध्ये बिझी नसतील झाले तेवढ्या मॅच मध्ये आहेत. आता जवळपास 30 कंट्रोल रूम मध्ये यावं लागत आहेत. हा बॉल खेळताना तो अगदी कमरेच्या जवळ आलाय, नाही आला, डिलिव्हर होताना तो खाली डिलिव्हर होतोय. ह्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय आणि पंच आता तिसऱ्या पंचांकडे वळल्यात. तिथून तो पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. बाहेरून आपण भरपूर काही गोष्टी सांगितल्या तरी जे काही डिसिजन अंपायर्स यांचंच महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा हा बॉल डिलिव्हर ज्यावेळी करण्यात आला त्यावेळी डिपेनच्या वतीनं आपण पाहिलं तर कॅमेरामध्ये सातत्याने हे वर्क केलं जातं, दाखवलं जात आहे. थोडंसं आता झुमिंगने पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. ज्यावेळी इथं बॉल डिलिव्हर झाला त्यावेळी ओव्हर द विकेटनं बॉलला हाताळण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काय घडलंय, कशा पद्धतीनं बॉल टाकलाय ते पंच आता जवळून पुन्हा एकदा पाहत आहेत. थोडीशी शंका पंचांच्या मनामध्ये होती आणि शंकेचं निवारण करण्यासाठी आता ते टीव्ही कंट्रोल रूम मध्ये आल्यात. तिसरं पंच किशोर सर जवळून पाहत आहेत आणि पंचांचं डिसिजन आहे इट्स फॉर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात कारण एक 2 ते 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही ज्यावेळी बॉल डिलिव्हर करता त्यावेळी तो बॉल ज्या पद्धतीने हाताळला जातो तो किती खाली येणार. पुढे तर पहा आणि नारायणचं हाईट किंवा बाकीच्या सर्व काही गोष्टी पाहता योग्य बॉल मैदानाच्या मध्ये घोषित करण्यात आलाय. धावफलकावरती धावा 6 वाढल्यात. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालात. धावसंख्या धावफलकावरती 22, 22, 18 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत 41. 18 मध्ये 41 ची गरज. कंपॅरिझन मध्ये दोन्ही संघ 22-22 लाच होते. चंद्रकांत भोईर आलेत. चंदू तिसरं षटक. पहिला बॉल खूप छान पद्धतीने टाकलाय. त्या ठिकाणी सर्व विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आलाय डॉट बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळत आहेत. प्रयत्न मैदानाच्या मध्ये चंदू भोईरकडे तो एक्सपिरियन्स आहेत. 40+ क्रिकेट हाताळत असताना जयवंत असतील, चंदू असतील, खूप चांगलं क्रिकेट ते 40+ माध्यमातून देखील सध्याच्या घडीला खेळतायत आणि तो परफॉर्मन्स सध्या मैदानावरती दाखवत आहेत. 22 ला 2 विकेट. चंद्रकांत तयार. ओ चांगला बॉल, पाठीमागे झेल सुटलाय का, चित्र तेच होतं. हातातून झेल निसटला पंकजच्या. 2 संधी आल्या होत्या, एकतर कॅचची संधी त्याच्यानंतर रनआउटची संधी, परंतु दोन्ही संधी त्या ठिकाणी गमावल्या जात आहेत. 22 ला 2 विकेट. 2.2 ओव्हर. 2 आफ्टर 2.2 सध्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात. 22 ला 2 विकेट. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती आहेत. पाठीमागे जय सुटला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, तो अगदी वरून गेला, बाजूने गेला. नेक्स्ट बॉल पुढे टाकला, बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जोपर्यंत बॉल फील्ड करतील शैलू तोपर्यंत एकच जाईल. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात. 23 धावा धावफलकावरती. पंधरा बॉलचा खेळ बाकी आहे. 15 बॉल मध्ये रन करायचे 40. येणाऱ्या 15 बॉल मध्ये 40 धावेपर्यंत पोहोचावं लागेल. पंधरा बॉल आणि 40 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ऑफ साईडला फटका खेळण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी धर्मेश. एक वेळ हातातून बॉल निसटला होता, परंतु त्याच्यानंतर 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात. येणारे बॉल आहेत 14 बॉल मध्ये रन करायचे 38.
पहा पुन्हा फटका आपण पाहिलं तर अगदी लोवर फुल टॉस घेऊन खेळून काढलात. खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता चंद्रकांत भोईर यांच्या माध्यमातून. दरम्यानच्या हातामधून बॉल निसटला होतात परंतु तो बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास फील्ड करण्यात आला. पुन्हा एकदा 14-38. शॉर्ट बॉल फटका फसला. ही झेल महत्वाची असेल. शैलीनं टिपलाय झेल. नारायणचा संपलाय खेळ. नारायण वाजे बॅक टू डी डग आउट गॉन. ये सोनियाचे नांगण माझ्या बाया खायल्या झाड बाया खायल्या झाड मंगल सोनियाचा हार सोनियाचे नांगण माझ्या बाया खायल्या झाड बाया खायल्या झाड मंगल सोनियाचा हार अरे हसलो बसला फुलहार थँक्यू. पहा पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न होतात. अगदी त्या वरच्या दिशेनं बॅटला लागलाय हा बॉल आणि जे सीमारेषेच्या बाहेर पाठवत होतं ते पाठवू शकले नाहीत. तिथे मात्र कॅच कॅरी केलं शैलूनं आणि त्याच्यानंतर हे सेलिब्रेशन. मोठी विकेट आली होती. 25ला 3 विकेट. मागच्या षटक्यामध्ये ज्या धाबा नाही आल्या ना त्याचा दबाव कुठेतरी थोडासा वाढताना पाहायला मिळालाय. तो टीम आई कुर्लाई कशीत वरती 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 63 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. आतापर्यंत 25ला 3 विकेट. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. आलाय चौकार आणि या चौकारानं 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल समाप्त. धावफलकावरती धावा आहेत 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू. आपण मंचावरती जाऊयात. आदरणीय राजाराम पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतो राजूदादा भोईर आपल्या शुभ असे राजारामजी पाटील साहेबांचा सन्मान होतोय. एक नेहमीच दिलदार असलेलं व्यक्तिमत्व आहेत. 40+ क्रिकेटपटू म्हणून देखील राहिले आहेत आणि ज्या ज्यावेळी स्पर्धा असतात त्यावेळी त्यांचं सहकार्य या आवर्जून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्मान करूयात. प्रशांत आमचे कॅमेरामॅन आहेत. मुख्य मंचाच्या दिशेने सध्या कॅमेरा येईल. कंपॅरिझन मध्ये कोसमाय खरड 39ला 3 आई कुर्लाई कशीत 10 धाबा कमी आहेत 29ला 3 विकेट. सन्मान मंचावरती केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व राजारामजी पाटील साहेबांचा सन्मान होतोय. राजूदादा भोईर यांच्या शुभ आपल्याला सन्मान पाहायला मिळतोय. भव्य स्वागत केलंय राजारामजी पाटील यांचं. सब कुछ रेडी आहे आणि त्यांनी नसेल विचार केला की बाबा माझं स्वागत असं होईल. पहिला बॉल हार्दिकचा. वा सुंदर बॉल टाकलाय. पहिला बॉल आलाय निर्धाव चेंडू. डॉट येत असताना पाहायला मिळतोय. समीकरण देखील महत्वाचं असणार आहे त्याच्यावरती देखील लक्ष सध्या दिलं जाईल. पहिला बॉल हार्दिकचा आलाय डॉट. 29ला 3 विकेट. दीपेश 11 मध्ये 34ची गरज. 11 मध्ये 34 पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बराच वेळ राहिलाय. आलाय पुन्हा एकदा शैलू. त्यानं टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन. गॉन. थँक्यू. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर उमेश दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. शैलूने टिपलेला झेल. अप्रतिम झेल. त्याच्यानंतर आलेली विकेट. आमचे पवनसूत रिक्षाचे चालक मालक विनायक भोईर या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. विनायक भोईर आपलं स्वागत. खर्डी गावातील आमचे मित्र आहेत. 29ला 4. विनायक आपलं स्वागत आहे. लोअर फुल टच बॉल. फटका छान पद्धतीने खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु तो बॉल अगदी यशस्वीपणे फिल्डिंग करण्यात आला. 2 कंप्लीट. तिसराचा प्रयत्न सुरू झालाय. तिसरी धाव घेत असताना विकेटचं होईल त्या ठिकाणी पतन. धावफलकावरती धावा 2 न वाढल्यात. येणारे 9 चेंडू. रन करायच्यात 32. डोल मनात दिसतान गो कालवाच गोल. तुझ्या मांगारी फिरतय निसता गोल गोल.
नाकविन बायकोलीन तुझा मी हाय नकवा कोली रुपेरी दर्याची तू चमचम मासोली तू सुरमय गो माझी करली श्रीवल्ली मी बोंबिल तू माझी मांदेली माझी ताजी गो तू शिंगाली श्रीवल्ली. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नऊ चेंडू मध्ये 32 धावेची गरज आहे. जाऊयात पुन्हा मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल. ओ हो हो हो, वा 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 वा, काय फटका खेळलाय. बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पार. षटकार. आयटम तू माझी पहिली श्रीवल्ली येरा तुझा मी आवली मी बोंबिल तू माझी मांदेली श्रीवल्ली नखवा तुझा मी. थँक्यू. वाडच्या पूर्णपणे रडार मध्ये बॉल आला आणि जोपर्यंत मयुरेश मैदानावरती आहे ना तोपर्यंत काहीही गोष्टी आपण सांगू शकणार नाही आहोत. कारण याही खेळाडूकडे ते टॅलेंट आहे, याही खेळाडूकडे ते टेम्परामेंट आहे, ती टेक्निक आहे आणि ते तो सध्या मैदानाच्या मध्ये दाखवतोय. 8-26. पुन्हा एकदा फटका खेळलाय. तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. मार्गस्थ होईल बाउंड्री लाईनच्या पार. दॅट्स यूज इट. फ्लॅट अँड फ्लुरियस. षटकार. थँक्यू. पहा त्या ठिकाणी काय झालं होतं ते आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा पाहूयात. हा फटका मात्र खेळलाय. मध्ये फटका कळला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी शैलू, परंतु शैली ऑलरेडी पुढे होते भरपूर पुढे होते. त्यांच्या डोक्यावरून गेले. कदापि बाउंड्री लाईन वरती असते तर तो चान्स मिळाला असता तिथून बॉलला कॅरी करण्याचा. येणारे 7 बॉल मध्ये 20 ची गरज आहे. 2 मोठ्या फटक्यानं मॅचची रूपरेषा बदलली. म्हणून म्हटलं की क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जास्त टाइम जात नाही. सात मध्ये 20 ची गरज होती. पुन्हा एकदा डॉट आलाय. स्ट्राईक पासून दूर राहतील बॅटर मयुरेश. 6 बॉल रन करायच्यात 20. डीजे थँक्यू. येणारे 6 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये राहिलाय बाकी. 6 बॉल मध्ये रन करायच्यात 20. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मारुती चषक 2026 आपण पाहता त्या शिरगावच्या गावामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम. आयोजक आदरणीय राजूदादा भोईर यांच्या माध्यमातून 1 लाखाचं हे भव्य दिव्य आयोजन केलं जात आहे. आणि आज खारडी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर टीम आई कुर्लाई कशीत यांच्यामध्ये रंगणारी ही मॅच. तिथे मैदानाच्या मध्ये शेवटच्या 6 बॉलची जबाबदारी त्यांच्यावरती दिली जात आहे. एकतर आठवण प्रत्येकाला होतं ती घासकोपरीच्या मॅचची. घासकोपरी आणि खारडीचा मॅच झाला होता. 112 धाव्यांच्या आव्हानाचा पाठलागाच्या दिशेने ती वाटचाल झाली होती. त्यामुळे तसं काही चित्र मैदानाच्या मध्ये घडेल का याही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. तिथेचा परफॉर्मन्स पहा. श्री गणेश घासकोपरीच्या अगेन्स्ट 2 ओव्हरमध्ये 42. आता आई कुर्लाई कशीच्या अगेन्स्ट आलाय. काय घडणार. 6 मध्ये 20. अशा अपेक्षा तर करतात कोसमाय खारडी की ही मॅच तितीक्ष कशा प्रकारे जिंकवेल. परंतु मयुरेश सध्या नॉन स्ट्राईक इनला आहे. 6-20. पहिला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. आता तिथून मात्र स्ट्राईक मयुरेशला घ्यायचे. त्यामुळे बॅट्समॅन नाराज आहेत. पण स्ट्राईक मयुरेशलाच घ्यायचे होते. तिथून विकेट आलात. पहिल्या बॉलवरती आउट. भगवा वस्त्र रुद्र माला मेरी है पहचान. भगवा वस्त्र रुद्र माला मेरी है पहचान. जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान. 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 सुंदर असं संगीतमय वातावरण सध्या डीजे जयदीप दादा डीजे धनेश दादा करतात. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय खूप छान पद्धतीनं. आणि या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून किंवा शिरगावच्या गावामध्ये आल्यानंतर डीजे ऑपरेटिंग खूप छान पद्धतीने असतात. 5 मध्ये 20 धावेची गरज. स्ट्राईकला मयुरेश. फुल टॉस फुल टॉस फुल टॉस फुल टॉसला फुल टॉल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. ज्ञान का भंडार मुझको दिया है.
बॉल लोवर फुलटस बॉल मिळालात आणि योग्य पद्धतीने फटका खेळलाय. बरोबर खाली खाली डीप होत होता बॉल आणि डीप होणाऱ्या बॉलला मात्र बरोबर पनिशमेंट दिलेत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शिल्लक आहे 4 बॉल मध्ये रन करायचे 14. 4-14 वाला मॅच आई कुर्लाई कशीत वर्सेस कोसमाय खर्डी रंगलेली मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे 4 बॉल या मॅचचं भवितव्य सांगतील अगदी. नेक्स्ट बॉल पुण्याला खेळायचा प्रयत्न केला अक्रॉस द बॅटने खेळलाय. एक धाव तर त्या ठिकाणी घेण्यात आला. दुसऱ्या धावेसाठी मयुरेशला धावायचा आहे. प्रयत्न तो करतोय दुसऱ्या धावेसाठी. तिथे मात्र रनआउटची संधी निर्माण झाल्या. रनआउट आता एक धाव इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला मैदानाच्या मध्ये ती 2 धावा पूर्ण होत अपेक्षित होतं पण त्या 2 धावा नाही झाल्यात. तिथे एकच धाव आणि मयुरेशचं स्ट्राईक घेतलेत. 3-13ची गरज आहे. 3-13 जशी घासकोपरीची मॅच होती ती अशाच पद्धतीने होती. तीन मध्ये रन करायच्या 13. पन्नासला 7 विकेट. 3 मध्ये 13. ओद विकेट. तीन 12 मॅचचा चढलाय पारा. पाहूयात काय घडणार. नो बॉल पुढचा बॉल फ्री हिट. 3 बॉल मध्ये रन करायच्यात 12. 3-12 1-2 असे मारा की ते मैदानाच्या अगदी बाहेर जाणारे मारा असे आई कुर्लाई कशी सांगतायत पण खार्डी सांगतायत 1-2 असे टाका की मॅच जिंकवणारे टाका. महत्वाचा बॉल फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा तो फायदा नाही घेऊ शकले. बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ चाललाय आणि चौकार. मिल्टी धावा 4. येणारे बॉल आहे 2. रन करायचे 8. 2 ज्ञान का भंडार मुझको दिया है जीवन मेरा सफल किया है बाबा के दीवाने को समझना नादान बाबा के दीवाने को समझना नादान ये जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान जिसका गुरु बलवान. काय संगीतमय वातावरण सध्या निर्मित केलं जात आहे. 2 बॉल मध्ये 8 धावेची गरज. 55ला 7 विकेट. पुन्हा रंगलाय मॅच. आज जशी सकाळची मॅच सुरुवात झाली ती रंगली होती श्री गणेश घासकोपरी आणि त्यांच्या अगेन्स्ट कोसमाय खर्डी तोही सामना रंगला होता. आता हाही मॅच सध्या मैदानाच्या मध्ये रंगलाय. कोसमाय खर्डी वर्सेस साई कुर्लाई कशी. चला जास्त वेळ जाणार नाहीत. नो टीम मीटिंग. 2 मध्ये 8. एक पाठीमागचा नो बॉल आला. त्याच्यानंतर मॅच मध्ये पुन्हा आता कहाणी बदलली. एक चांगला बॉल मॅच मध्ये कोसमाय खर्डीला घेऊन येईल. एक चांगला फटका मॅच मध्ये पुन्हा आई कुर्लाई कशी संघाला. त्या आशा अपेक्षा सर्व काही अगदी जिवंत ठेवल्या मॅच मध्ये. 2 मध्ये 8. 2 मध्ये 8. ठोकलाय फटका समोर आलाय षटकार. दॅट्स अ यूज इट मॅक्सिमम. व्हॉट अ शॉट. पहलवान उसका चेला पहलवान जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान जिसका गुरु बलवान. सेम मैदान होतं. सेम मैदानावरती कुर्लाई कशीतला धावा याच पद्धतीने करायच्या होत्या आणि स्ट्राईकला मला वाटतं की नारायण होते बरोबर. त्या मागच्या स्पर्धेमध्ये नारायण स्ट्राईकला होते. तिथे 1 बॉल 1ची मॅच होती. इथे 1 बॉल 2ची आहेत. आता आई कुर्लाई कशीत काय संध माहिती का बाबा. शिरगावच्या मैदानावरती 1 बॉल 1 1 बॉल 2 याच मॅच आम्हाला येतात. त्याच कंडिशन मध्ये येतात. त्याच्या अगोदरची पण 2 बॉल 2ची होती आणि मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं आई कुर्लाई कशीतला हे मैदान तर लकी आहेत पण लकी मैदानावरती त्यांना 1 बॉल 1ची मॅच 1 बॉल 2ची मॅच हेच येत आहेत. कदापि आता शिरगावनं लिहून ठेवलंय की बाबा कुर्लाई कशीतला अशाच मॅच येणार. चला घाई करा. 1 बॉल मध्ये 2 धावेचं लक्ष. कंपल्सरी चेसिंग आहे. बाहेरून आवाज येतात बाबा मयुरेश अटॅकिंग बॅटिंग तुला करायची आहे. दुसऱ्या बाजूने खर्डीनं प्लॅनिंग केलंय. पाठीमागे काय झालं विसरायचं आहे. आता शेवटच्या बॉलवरती 2 धावेची गरज आहे. 1 बॉल 2 रन. कोण जिंकणार खर्डी की कुर्लाई कशीत की खर्डी. कोणाच्या अगेन्स्ट मॅच जाणार अशीच मॅच रंगली होती आजच्या दिवसामध्ये खर्डी आणि घासकोपरी मध्ये. तसाच मॅच सध्या मैदानावरती रंगलाय कोसमाय खर्डी आणि आई कुर्लाई कशीत मध्ये. दोघांचंही नाव जर पाहिलं तर के आहेत. के फॉर खर्डी के फॉर कुर्लाई कशीत.
कुठला संघ कुठला के वरती भारी पडणार. शेवटच्या बॉल वरती 2 धावेची गरज. रंगलाय मॅच. क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलेली मॅच. बरेचसे प्रेक्षक वर्ग आता रस्त्यावरून जाता बाबा थांबले आहेत कारण ही मॅच इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं प्रथमेश भोईर पण थांबलेत. 1 बॉल मध्ये 2 धावेची गरज आहे. निर्णायक मॅच आहेत. 1 मध्ये 2. थोडा वेळ घेतलाय. वेळ घेतलाय क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी. बाबा टाइम जात नाही. 1 बॉल मध्ये 2 धावेची गरज. काही जण अगदी बसले होते उभे राहिले आहेत. काही जण उभे राहिले होते अगदी टाचेवरती उभे आहेत कारण शेवटचा बॉल आहे. फटका खेळलाय. छान पद्धतीने खेळलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 रन घेतलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना पुन्हा एकदा एका धावेनं पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय. 1 रन किती महत्वाची असते ना ते पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पाहायला मिळाल्यात. आई कुर्लाई कशी संघाला ती 1 धाव कुठेतरी निर्णायक श्रेणी. पण मयुरेश व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 10 बॉल मध्ये 34 धावेची त्याने इनिंग खेळल्यात. एकदा टाळ्यांचा गजर मयुरेश यांच्यासाठीही होऊ द्यात कारण 10 बॉल मध्ये 34ची फायटिंग. दोन्ही टीमला विनंती आहे. दाई कुर्लाई कशी आणि चंदू भोईर आपण जी काही फॉर्मॅलिटी आहे ते कम्प्लीट करा प्लीज. हे सांगण्यासारखं नाही आहे. चंदूदादा चंद्रकांत भोईर चंदूदादा विनंती असेल जी काही नियमावली ते पूर्ण करून घ्या प्लीज. कुर्लाई कशीतली आमची विनंती असेल. मयुरेश नारायण जी काही फॉर्मॅलिटी आहे ते फॉर्मॅलिटी आपण कम्प्लीट करा. चांगला मॅच मैदानाच्या मध्ये संपन्न झालाय. 1 धाव क्रिकेटमध्ये काय असू शकतंय त्याचं पुन्हा एकदा मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या मध्ये आपण पाहिलेलं आहे. मॅचला सुरुवात होईल. जय बजरंग शिरगावचा संघ मैदानात